नमस्कार, मी विशाल कासेकर. तर आज आपण माहिती घेणार आहोत एम-सी-एच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल. तर थोडक्यात काय, की एम-सी-एच्या ॲडमिशन प्रोसेसला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते आहेत, किती पर्सेंटाईलला कोणचं कॉलेज भेटतं, याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर एम-सी-एच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागणारे डॉक्युमेंट कोणते? तर इथे बघू शकतात की 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, ग्रॅज्युएशनच्या ऑल मार्कशीट आपल्याला लागतील यामध्ये. जर काही विद्यार्थ्यांकडे नसेल, तर त्या झेरॉक्स वरती कॉलेजकडून सही शिक्का घेऊन आपण आपण ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. अ, हे ऑर मध्ये आहे, तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये. जर असेल तर चांगली गोष्ट, नसेल तरी आवश्यकता नाहीये. टी-सी लागेल. टी-सी नसेल तर डोमिसाईल वरती आपलं काम होऊ शकतं. डोमिसाईल म्हणजे नॅशनॅलिटी. काही भागामध्ये नॅशनॅलिटी वेगळी असते आणि डोमिसाईल वेगळं असतं आणि काही भागामध्ये दोन्ही एकामध्येच कंबाईन मध्ये असतं. मायग्रेशन सर्टिफिकेट आपल्याला लागतं, आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं. हे ऑर मधले आहेत हा. आणि फोटो लागतो आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं सीईटीचं ऍडमिट कार्ड आणि स्कोर कार्ड आपल्याला लागतं. सीईटीच्या ऍप्लिकेशन फॉर्मची आवश्यकता नाही आहे यामध्ये. जर विद्यार्थ्याची कॅटेगरी असेल, तर कॅटेगरी मधून जर विद्यार्थी असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, ईडब्ल्यूएस, इन्कम सर्टिफिकेट अँड डोमिसाईल. डिपेंड अपॉन एस-सी-एस-टी असाल तर काही याच्यामधल्या गोष्टी स्किप होतात. जर एन-टी-1, विजय एन-टी, ओबीसी, एस-बी-सी या प्रवर्गाचे विद्यार्थी असेल तर या गोष्टी तुम्हाला लागतील. पण डिपेंड अपॉन जर तुम्ही एस-सी-एस-टी असाल तर काही गोष्टी याच्यातल्या स्किप होतात. ईडब्ल्यूएस असाल तर काही त्याच्यातल्या म्हणजे त्या प्रवर्गाप्रमाणे त्या गोष्टी आहेत. तुम्ही चॅनलवरती याचा सविस्तर व्हिडिओ आहे की कुठल्या प्रवर्गासाठी कुठले डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये बघू शकता त्या गोष्टी. तर गॅप सर्टिफिकेट लागेल आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नॅशनॅलिटी किंवा बर्थ सर्टिफिकेट. ते कशासाठी? जर विद्यार्थ्यांकडे जर टी-सी नसेल तर तुम्हाला नॅशनॅलिटी किंवा बर्थ सर्टिफिकेट त्यामध्ये लागत असतं. तर निकालानंतर पडलेला प्रश्न की किती पर्सेंटाईलला कोणत्या कॉलेजला म्हणजे कुठलं कॉलेज आपल्याला भेटेल. त्यामध्ये कॅप राउंड किती असतात, कॉलेज चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, पर्सेंटाईल म्हणजे काय, कुठल्या गोष्टीवरती ऍडमिशन होत असतं ते आता आपण इथून पुढे बघूया. 95 हा पर्सेंटाईल खूप महत्वाचा पर्सेंटाईल असतो. तर ज्या मुलांना 95 प्लस पर्सेंटाईल आहे त्या मुलांनी योग्य ती काळजी घेणं खूप महत्वाचे असते. म्हणजे थोडक्यात की तुमच्या या पर्सेंटाईल मध्ये योग्य ते कॉलेजेस तुम्हाला ऍड करणं खूप महत्वाचं असतं. ज्या कॉलेजेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं ते कॉलेजेस तुम्हाला महत्वपूर्ण भरणं आवश्यक असतं. कारण की 95 हा असा पर्सेंटाईल आहे की ज्यामध्ये तुम्हाला चांगलं टॉप 3 कॉलेज तर म्हणता येणार नाही, ते पण टायर 2 मधले किंवा लोअर रँक कॉलेजेस तुम्हाला आरामात भेटतात. त्यामुळे 95 प्लस पर्सेंटाईल असल्या मुलांनी आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये जे आपल्याला ऑप्शन भेटत नाहीत ते सुरुवातीला घेणं खूप महत्वाचं असतं त्यामध्ये. मला 99 पर्सेंटाईल आहे त्या मुलांसाठी कुठले कॉलेजेसचे ऑप्शन आहेत? त्या मुलांसाठी आपल्या महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेसचे ऑप्शन आहेत. जसं की तुम्ही इथे बघू शकता. व्हीजेटीआय झालं, एस-पी-आय-टी झालं, एस-यू-पी झालं. हे आपल्या महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस आहेत ज्यामध्ये तुम्हाला प्लेसमेंट म्हणा, कॅम्पस म्हणा किंवा इथले जे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ह्या गोष्टी आहेत उत्तम आहेत त्या कॅम्पसमध्ये. हे कॉलेजेस तुम्हाला 99 पर्सेंटाईल्स वाल्यांना म्हणजे खूप कम्फर्टेबली तुम्हाला भेटून जातात. मग त्या मुलांनी हे 3 ऑप्शन वरतीच असायला पाहिजे. 1, 2, 3 या सिक्वेन्सने असायला पाहिजे. बघूयात 95 ते 99 या रेंज मधले जे मुलं आहेत पर्सेंटाईलचे, त्या मुलांना कुठले ऑप्शन घेणं महत्वाचं आहे. ते इथे बघू शकतात की एस-आय-ई-एस कॉलेज, व्ही-ई-एस-आय-टी, एम-ई-टी इन्स्टिट्यूट, पी-सी-सी-व्ही झालं, डी-वाय पाटील झालं. या कॉलेजची एकंदरीत प्लेसमेंट आणि कॅम्पस हा खूप चांगला आहे आणि इथले लेक्चर्स वगैरे खूप म्हणजे तुम्हाला खूप काही इथून तुम्हाला एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला शिकायला खूप चांगल्या प्रकारे भेटतील. हे झालं एकंदरीत
95 टू 99% असणाऱ्या मुलांसाठी. थोडक्यात काय असतं माहितीये का? जर तुम्ही हे जे मार्क पर्सेंटाईल आहे 85 ते 94 या विद्यार्थ्यांनी सुरुवातीचे जे व्हीजीटीआय, एसपीआयटी, सीयूपी हे ऑप्शन वरती ठेवायचे असतात. उर्वरित जे आपल्याला चांगले कॉलेजेस वाटतात, ऑटोनॉमस कॉलेजेस असतात, त्यांना सिक्वेन्सली खाली अरेंज करायचं. त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या अनुसार आणि तुमचा ज्या सिटीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात जाऊन शिकण्यासाठी, त्यानुसार हा डिझाइन करायला पाहिजे. एकंदरीत काय एवढं तुम्हाला म्हणजे ताण घेण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला यामध्ये जर काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचे नंबर दिले आहेत, कॉलिंगचे नंबर दिले आहेत. तुम्ही कॉल करून आम्हाला विचारू शकता. जर तुम्हाला काउन्सिलिंग आमच्या इकडून करायची असेल तेही तुम्ही करू शकतात त्यामध्ये. तर यापुढे आपण बघूयात 75 ते 84 या पर्सेंटाईल रेंजमध्ये कुठले कॉलेजेस भेटू शकतात. तर या रेंजमध्ये आपण पाहता तर अवरेज कॉलेजेस आणि स्पॉट राउंड या पर्सेंटाईल आणि रेंजमध्ये अवरेज प्रायव्हेट कॉलेजेस मिळू शकतात. म्हणजे थोडक्यात तर काय, तर यामध्ये एमसीए ला जो डिमांड आलेला आहे काही वर्षापासून, त्यामध्ये हा जो 75 टू 84 पर्सेंटाईल आहे, हा पर्सेंटाईल मध्ये खूप लोअर कॉलेजेस मिळतात. म्हणजे थोडक्यात टायर 3 मधले भेटतात. या विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला स्पॉट राउंड मध्ये जाणं खूप महत्वाचं असतं. चारही राउंड पेक्षा चारही राउंड मध्ये जे तुम्हाला कॉलेज भेटतं त्यामध्ये जर तुम्ही हॅपी नसाल किंवा ते कॉलेज जर तुम्हाला आवडलं नाही तर तुमच्यासाठी पुढल्या म्हणजे स्पॉट राउंडचा ऑप्शन खुला आहे यामध्ये. पर्सेंटाईल व्यतिरिक्त या एमसीएच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठले घटक महत्वाचे आहेत? तर एकंदरीत पर्सेंटाईलच्या व्यतिरिक्त तुमची कॅटेगरी, होम युनिव्हर्सिटी या गोष्टी खूप मॅटर करतात, म्हणजे महत्वाच्या असतात. ओबीसी, एससी, व्हीजेएनटी, नंतर एसटी किंवा एसबीसी या विद्यार्थ्यांनी स्पॉट पर्यंत थांबणं खूप महत्वाचं असतं. कारण की यामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता स्पॉट मध्ये नाकारता येत नाहीये.